चौथा मुद्दा सांगतो. आपल्याला 7-8 दिवसापूर्वी विखे पाटील साहेबाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही दसऱ्याला आंदोलन डिक्लेअर करणार आहे हैदराबादच्या गॅजेटसाठी आणि सातारा संस्थांसाठी. मी नारायणगडातल्या सगळ्या बांधवाच्या साक्षीनं सांगतो, काय रे खाली बसा, खाली बसा. काय काय रे करायचं सुरू? शांततेनं ऐका. 15-20 मिनिटात सगळं उरकून घेऊ आपण. 15-20 मिनिटात सगळं उरकून घेऊ. शांत राहा. लय महत्वाचे विषय. आणि मग विखे पाटील साहेबाचा फोन आला. शांत बसता का? नाही तर मला सांगा काय मी नीट करू शकतो. आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊन नीट करू शकतो. माया नादी लागायचं नाही. तुम्ही 12चे तर आम्ही 14चे आहेत. मग तसल्या भानगडीत पडायचं नाही. शांत राहून द्यायचं. मराठ्याचं असल टाकली फिकली असली चलून दे थोडंफार. पण दुसऱ्याचं जर कोणी असं ना वळवळ करत असं ना घरात घुसवून हाणायची ताकद आहे आमच्यात. घरात घुसवून लय सहन केला भाऊ. लय लोकांनी त्रास सहन केला. 75 वर्ष माया मराठ्याच्या. तुला काय सांगाव? कसल्याने यायचं आमच्या आईला घोडा लावून जायचं. बासरे त्याच्यासाठी जीवन नाही. तुमच्या हातात जे आहे ना तितकं धारधार आमच्या सुद्धा हातात आहे. तुमची जशी भाषा तसं आमची वागायची तयारी आहे. आता तुम्ही आमच्या लेकेबाळीला जगू द्यानात. तुम्ही आमच्या पोराला जगून द्यानात. तुम्ही आम्हाला आरक्षण घेऊ द्यानात. नोकऱ्या खाऊन द्यानात. माजलात का दादागिऱ्या करून? दादागिऱ्या तुम्हाला वाटतोय तुम्हाला दादागिरी ना? आमच्यात दादागिरी नाही. आमच्या तुमच्यात ताकद. आमच्यावरती टंगडीला फिरून दगडावर आपटायची तयारी आहे. ते बाकीचे नाटकं फक्त शिकायचे नाही. मला वाटतं नको. समाज मोठा आहे. मागा लागला आखाडणार नाही म्हणून मी आपलं गप 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 घेतोय. हे बुळबुळ इत्तड भर मुठभर नाही तर आणि बुळबुळ बुळबुळ बुळबुळ. आम्ही जाऊ द्या म्हणतो. आपला एखाद बार डोकं जरी फुटलं तरी आपण म्हणतो जाऊ द्या. त्यांना वाटलं भेट येतच. भेट येत नाही भाऊ. फुटाण्याला सुद्धा सापडायचं नाही तुम्ही. फुटाण्याला मला उगाच जे नाही बोलायचं ते बोलायला लावू नका. विषय चालला. विखे पाटील साहेबाचा फोन आला. त्यांनी सांगितलं पाटील दसरा तुम्ही म्हणला दसऱ्याला ये. मला संडासच लागल्यावर झालंय. मुंबईत गेल्यापासून असा धाक पडलाय. अर्ध मंत्रालय मुंबईच्या बाहेर गेलतं. म्या बळस 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 धाडस लावून कॅबिनेटदारच्या हातात हे. आणि त्यो GR कॅबिनेटनं काढलेला आहे. कुठला GR काढताना कॅबिनेटला काढावा लागतो. आणि एखाद्या जर उपसमितीने काढला, उपसमितीला अधिकार आहे का नाही काढायचा हेही बघावं लागतं. जर उपसमितीला एखादा GR काढायचा अधिकार आहे तर ते कॅबिनेट असायला लागतेत. उपसमिती सगळे कॅबिनेट आहेत. त्यामुळं विखे पाटील साहेबांनी सांगितलं पाटील गावागावातल्या समित्या नियमाच्या राहिल्या. थोडं शिबिर पण घ्यायचे राहिले. त्यांना सविस्तर सांगायचं काय अधिकाऱ्याच्या लक्षात